चला नमस्कार विद्यार्थी मित्र. नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पहा या ठिकाणी आज स्कॉलरशिप इयर चौथीमधील 12वा धडा गणिताचा 3 अंकी संख्या भागिले 2 अंकी संख्येपर्यंत शाब्दिक उदाहरणे यामध्ये स्वाध्याय 12.1 पाहणार आहोत. नवीन सिलेबस नुसार इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपचा हा आपला आज 12वा धडा सुरू आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. या ठिकाणी या अगोदर या चॅनलवर स्कॉलरशिप इयत्ता चौथी नवीन सिलेबस नुसार या ठिकाणी 1 ते 11 धडे गणिताचे सर्व स्वाध्याय या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासहित अपलोड केलेले आहेत. अगोदर ते तुम्ही पाहू शकता. नंतर हा 12वा धडा सुरुवात करायचा. पहा 12.1 यामधील या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला आपण लागली सुरुवात करत आहोत. प्रश्न पहिल्या स्क्रीनवर सर्वांना दिसतोय. भागाकार आहे हा 784 भागिले 8. इथपर्यंत लक्षात ठेवू. 8चा पाढ आपल्या सर्वांना येते. त्यानंतर 8 9 72 या ठिकाणी 6 होतील वरतून 4 आले. 8 8 64. ओके. भागाकार काय आला या ठिकाणी 98. याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. लक्षात येते. ज्यांना कसोट्या पाठ असतील त्यांना या ठिकाणी पाठापाठी देखील करता येणार आहे. प्रश्न दुसरा पहा 725 ला 9 ने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या गणिताला सोडवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती भागाकार येतो आणि किती बाकी येते. पहा 9 या ठिकाणी 72 0 0 या ठिकाणी वरतून 5 आले. भाग जात नाही तर इथे शून्याचा भाग द्यायचा. या ठिकाणी 0 राहील 5. बाकी किती आलेली आपली 5. आणि या ठिकाणी हा जो असतो भागाकार. काय असतो भागाकार. ओके. तर या उदाहरणात आपला ऑप्शन क्रमांक 1 80 भागाकार आलेला आहे. 5 बाकी असते. लक्षात येते. हा 707 भागिले 7 7 1 7 7 1 7 7 ने शून्याला भाग जात नाही. 0 या ठिकाणी लिहिला. परत 7 1 7. त्याचं उत्तर असणार आहे 101. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. पहा या ठिकाणी ज्यांना असा भागाकार येत नाही त्यांनी या ठिकाणी असा देखील भागाकार या ठिकाणी सोडवला तरीही चालतो. 7 1 7 होईल. वरतून 0 येतील. शून्याचा भाग द्यायचा. या ठिकाणी 0 राहील. वरून परत 7 येतील. परत म्हणायचं 7 1 7 या ठिकाणी 0. हा हे तुम्हाला कधी येईल ज्यावेळेस तुम्हाला कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. काय कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कसोट्या पाठ केल्यानंतर हे आपल्याला जमणार. प्रश्न क्रमांक 4 पहा या ठिकाणी जर तुम्ही 5वी नवोदयची तयारी करू इच्छित असाल तर या ठिकाणी नवोदय मिशन या ठिकाणी प्ले स्टोअरला ऍप आहे ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाईल किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिसतोय स्क्रीनवर. यानंतर तुम्ही मेसेज पाठवून देखील माहिती मिळू शकता. त्याचप्रमाणे आपला जो चौथीचा सिलेबस आहे तो पूर्ण या ठिकाणी युट्यूब चॅनलवर आपण अपलोड करत आहोत. याची टेस्ट सिरीज देखील आपल्या ऍपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके. चला तर हे नवोदय मिशन प्ले स्टोअरवरून ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. टेस्ट सिरीज आल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. काय भागिले तर भागाकार किती येईल. पहा 984 भागिले 12. पहा बारी या ठिकाणी 96 या ठिकाणी 2 होते. 4 आले वरून 12 2 24. हा या धड्यामध्ये तुम्हाला पाढे पाठ असणं गरजेचं आहे. ज्यांना पाढे पाठ असतील त्यांना उत्तर येऊन जातील. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. या ठिकाणी जर तुम्हाला कसोटी पाठ असेल
तर फास्ट कसे येईल लक्षात घ्या. 12 एक 12, 12 अटी 96, 2 होते 12 24, 82 इतकं फास्ट उत्तर या ठिकाणी येऊन जाईल. जर 9 गुणिले बॉक्स बरोबर ही येईल तर ह्या बॉक्सच्या जागी मोठी संख्या असेल. हे जर गणित आपण मांडून घेतलं पहा असं तयार होईल. आता हे गुणाकारातले जे 9 आहे बाजू बदलल्या इकडल्या बाजूला जर गेले तर ते भागाकारात जातात. बॉक्स बरोबर 648 भागिले 9. ठीक आहे. 9 एक 9, 9 7 63, एक उरला 9 गुणे 18 72. तर बॉक्सची किंमत काय असणार आहे या 72 असणार आहे. हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. सोपं आहे लक्षात घ्या. सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक गणित स्पष्टीकरण असे दिलेलं आहे. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असणार आहे. इथं जे भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे तर ही संख्या भागाकारात असेल तर गुणाकारात जाते म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह पाहिजे. लक्षात येते. तर ही संख्या या ठिकाणी काय होईल मग भागाकारात येईल. तर आपल्याला या संख्येला कुठल्या संख्येने भागल्यास भागाकार इतका येईल असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या कधी तर काय याचं करायचं मग हे या ठिकाणी गुणाकारात असते तर भागाकारात जाते. म्हणजे ज्या ठिकाणी 9768 भागिले 9768 अंशात छेदात सारखी संख्या असल्यास एक उत्तर येते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 उत्तर करा. लक्षात येते. चल पुढील प्रश्नाकडे वळूया. किंवा मग या ठिकाणी जर हे बरोबर चिन्ह असेल या संख्येला आपल्याला 1 ने जर भागलं तर ती संख्या उत्तर येते. हे जर या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह असेल तर या संख्येला आपल्याला 1 ने इथं जर भागलं तर भागाकार तीच संख्या येते. त्यामुळे 1 नंबर उत्तर या ठिकाणी आहे. 150 या संख्येला 7 ने भागले तर बाकी किती राहील. 150 भागिले 7, 7 दोन्ही 14 होईल. एक उरला तुम्हाला 0 परत 7 एक 7 होईल. या ठिकाणी बाकी 3 उरल तर बाकी किती आली आपली 3. तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. समजतंय. या ठिकाणी आपण स्कॉलरशिपचा सर्व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला 4थी आणि 7वीचेही आपण गणित टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आता पहा प्रश्न. चुकीचं विधान आपल्याला कोणतेही ओळखायचे. भाजक भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यास भाज्य मिळतो. हे तरी पण आपल्याला हे सूत्र पाठ पाहिजे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे ज्यांना सूत्र पाठ असतं त्यांच्या लक्षात आलं असेल की हे विधान बरोबर आहे. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार तीच संख्या असते. हे चुकीचं विधान आहे. तर आता समजा 7ला जर 7ने भागलं तर भागाकार किती असतो 1. तीच संख्या येत नाही. चुकीचं विधान ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आलेले आहे. आता आपण पुढील ऑप्शन नाही वाचले तरी चालतात. परत तरी वाचूया. 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार 0 येतो. बरोबर आहे. भागाकाराची क्रिया केल्यानंतर उरणारी बाकी भाजकापेक्षा कशी असते लहान असते. हे देखील त्या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे त्यांचा भागाकार करायचा आहे. 780 म्हणजे 780 भागिले 12. 12 एक 12, 12 सकून 72. किती उरले 6 आणि 12 म्हणजे 60. 65 मध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येणार आहे. ज्यांना हा भागाकार समजला नाही त्यांनी हाच भागाकार असा देखील केला तरी चालतो. ओके. चला जाऊया पुढील पेजवर. प्रश्न क्रमांक 10. हा या ठिकाणी जीवन हा गोल आहे. या ठिकाणी किंमत दिलेली त्रिकोणाची 5. तर या ठिकाणी 5 लिहून घेऊया. 5 गोल बरोबर या ठिकाणी 1232
हे गुणाकारातले पाच या ठिकाणी भागाकारात झाले आहे. गोल बरोबर 1235 भागिले 5 होईल. 5चा पाढा सर्वांना येतो. 5 एक 5, 5 दोन्ही 10 10 गेल्यावर 2 होतात. 5 चौक 20 होईल. 3 होतात. 5 7 35 होईल. नंतर 247 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 11 नंबरचा प्रश्न. पुढील कोणत्या उदाहरणात बाकी शून्य असेल? असं ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस एक एक ऑप्शन आपल्याला चेक करावा लागतो. पहिला ऑप्शन चेक करून घेऊया. ठीक आहे, याला आपण किती निर्माण द्यायचं? 9. ठीक आहे, 9 एक 9, 9 एक 9, भागात नाही शून्याचा 9 3 27 या ठिकाणी करून बाकी उरेल. या ठिकाणी येणार नाही. 7 ते 37 भागिले 7 7 एक 7, 7 8 56, 7 9 63, 7 10 70 येईल. 3 होतील. 7 5 35, 2 उरेल बाकी. हे येणार नाही. 8 0 8 भागिले 8 8 एक 8 8 एक 8 शून्याला 0 परत 8 एक 8. ऑप्शन क्रमांक 3 या उदाहरणात बाकी शून्य आहे. ठीक आहे, 12वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात जर भागाकार 11 व बाकी 3 असेल असंच आपण सोडून घेऊया. 168 भागिले 15 एक एक ऑप्शन 15 एक 15 येईल. या ठिकाणी 1 होतो. वरतून 8 आले परत 15 एक 15 म्हणा. या ठिकाणी बाकी किती आलेली 3 आणि भागाकार किती आलेला आहे? तर हा आलेला 11 भागाकार बाकी 3. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. दुसरा ऑप्शन आपल्याला चेक करण्याची गरज सुद्धा पडलेली नाही. ओके, चल पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 13. या ठिकाणी 400 भागिले 4 त्या भागाकाराचे उत्तर किती असेल? पहा 400 भागिले 4, 4 एक 4 आणि हे 2 शून्य दशांश. या ठिकाणी 100 म्हणजे 100 एकक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 1 शतक म्हणजे 100 एकक बरोबर आहे. त्यानंतर 10 दशक म्हणजे 100 होतात हे देखील बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर असतील. लक्षात आलं? तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा 12वा धडा यामधील स्वाध्याय 12.1 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिजे आहेत. अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये 12.2 यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चला परत एकदा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.